आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ऐका, मला काही विचारायचं होतं तुम्हाला. अहो, मी तुमच्याशी बोलते. अहो, मी तुमच्याशी काहीतरी बोलते आणि तुमच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाहीये. काय झालं बोल. कसला विचार करताय तुम्ही? मी त्या मारेकरांचा विचार करतोय ज्यांनी माझ्या वहिनीला एवढ्या यातना दिल्या, त्याही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. फक्त त्यांच्या हातून सत्ता गेली म्हणून. आणि हे कधी लक्षात नाही आलं तुमच्या? ह्या सगळ्या विचारांमुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं सुख, शांती, आपला सगळा आनंद सगळं हरवलं. हे कधी लक्षात नाही आलं तुमच्या? तारा, काही लोकांना आपल्या आनंदाचा त्याग करावा लागतो, ज्यामुळे बाकीचे लोक सुखा समाधानाने राहू शकतील. मग आता काय करायचा विचार आहे तुमचा? आधीच या सगळ्या नादात स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय आणि स्वतःचा तमाशाही. पण आता मी तमाशा बघणार नाही. एवढ्यात हार मानणाऱ्यातला मी नाहीये. माझी चूक झाली की तुम्हाला इथे घेऊन आले. मी जर तुम्हाला इथे आणलं नसतं तर असं काही घडलंच नसतं. आजवर जे काही घडलंय ना तारा, ते थांबवण्याचा कोणी विचार सुद्धा करत नाही. आणि जर मी तो करतोय तर तो तडीच नेल्याशिवाय मी राहणार नाही. बस. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कितीतरी लोकांचा बळी जाईल. मी म्हणतेय, अजूनही वेळ आहे. आपण परत जाऊ. आता परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. जोवर मी वहिनीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देत नाही, तोवर मी इथेच राहीन. आता काय माझ्या मरणाची वाट बघणार आहात का? असं नाहीये. कायम हे चित्र असं थोडीच राहणार आहे. कधीतरी आपलं पारडं जड होईल. आणि तू काय इतकी घाबरते? कारण आता मृत्यूची भीती वाटायला लागलीये. माझा नाही तर कमीत कमी चिंटूचा तर विचार करा. तो अजून लहान आहे. त्याच्या मनावर काय परिणाम होईल? त्याच्या मनावर काय परिणाम होईल? तो तर अजून लहान आहे. आणि तू पाहिलं नाहीस का, गावात आल्यापासून किती खुश आहे तो? हो, लहान आहे म्हणून तर त्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होईल ताईंच्या जाण्याचा. तो म्हणतो. काय म्हणतो? म्हणतो की ज्या लोकांनी मोठ्या आईला मारलं ते सगळे आपल्यालाही मारून टाकतील का? आता तुम्ही सांगा, मी त्याला काय उत्तर देऊ अशा प्रश्नांचं? शांत. विजय बाळ, तुला तर माहीतच आहे की खूप वर्षांनंतर आपलं सगळं कुटुंब आज एका छत्राखाली एकत्र आलंय. हो बाबा, मी सुद्धा 5 वर्षांनंतर आलोय. अरे तू तर तसाही 5 वर्षांनीच तर येतोस. जणू काही भगवंत श्रीरामच वनवासाहून परत आलेले आहेत. तुला नाही कळणार. तुम्हाला किती आनंद झालाय. बाबा. हो
अरे प्रभू श्रीराम परत आले होते तेव्हा अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली होती, महोत्सव झाला होता. मलाही तेच वाटतं की महोत्सव आयोजित केला पाहिजे. महोत्सव कसला बाबा? तुला नाही माहित की मला किती दुःख झालं होतं. मला वाटलं होतं की जणू काही माझी दृष्टीच गेली. असं नका बोलू बाबा, असं नका बोलू. तुला काय कळणार पुत्रविरहाचं दुःख काय असतं. जेव्हा बाप होशील तेव्हाच तुला कळेल. मी तर घाबरलो होतो, जसं राजा दशरथाने राम 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 करत आपला प्राण सोडला, तसाच माझाही अहो प्राण. नाही बाबा, हे तुम्ही काय बोलताय? काय बोलतायत ते? तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही इथे नसताना ह्याने काय केलंय ते? काय काय करत होता? बाबा, तुम्ही ज्याला राम राम म्हणताय तो या घरचा बिभीषण आहे. हे काय बडबडतोयस तू? बरोबर बोलतोय मी. या बिभीषणामुळेच एके दिवशी ही लंका जमीनदोस्त होईल, जी तुम्ही मोठ्या कष्टाने उभारली आहे. तुम्हाला ठाऊक नाहीये बाबा, तुम्ही नसताना विजय आपल्या घराच्या मुळावर उठला होता. विकी, मी सांगतो तोंड बंद ठेव. किती बडबड करतोयस? बाबा, जर तोंड बंद ठेवलं तर हा कितीतरी नुकसान करेल आपल्या घराचं. राम राम म्हणून ह्याच्यावर विश्वास नका ठेवू. ए, तोंड सांभाळून बोल मूर्खा. बाबा थोबाड वासायला लागलाय. बाबा असं नका बोलू त्याला. जरा जास्तच हाताबाहेर गेलाय म्हणून उडतोय. त्याचे पंख छाटले पाहिजे. बाबा, मी बरोबर बोलतोय. काही बरोबर नाहीये यात. विकी दादा, जा, जाऊन महोत्सवाची तयारी कर. प्रत्येक गोष्टीत नाक खूपसत जाऊ नकोस. जेवढं मी सांगतो तेवढंच कर. बाबा, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होईल. आता जातोस की थोबाड फोडतो? जा, बाबा जा, जाऊन कामाला लाग. बाबा तुम्ही विकी दादाशी असं बोलायला नको होतं. अरे लग्न झालंय त्याचं. पण अक्कल तर शेंबड्या पोरा एवढीच आहे ना. थोडीशी सूट दिली की बस, की अकलेचा घोडा चौखूर उधळतो. जाऊ दे तू हे सगळं सोड. तू जा, महोत्सवाची तयारी कर. छान कपडे घाल, नटून बिटून छान तयार हो. येतो बाबा. आयुष्यमान भाऊ. आई, तुला चांगलंच ठाऊक आहे की मला हे पचवायला किती कठीण जाते की तू आता आमच्यात नाहीयेस. पण आई, तू शिकवलेली प्रत्येक गोष्ट, एक एक गोष्ट मी प्राणपणाने जपली आहे. तुझा स्वाभिमान सुद्धा. पण आई, ह्याच स्वाभिमानामुळे मी हे मुळीच सहन करू शकत नाही की तुझे मारेकरी मोकाट फिरतायत. आई, आज मी तुझ्या फोटो समोर शपथ घेते की तुझ्या मारेकऱ्यांना जोवर फाशीची शिक्षा मिळवून देत नाही तोवर मी हे पांढरे कपडे सोडणार नाही आणि तुझ्या अस्थींचं विसर्जनही होऊ देणार नाही. तुझ्या मारेकऱ्यांना शिक्षा नक्की होईल. आज मी तुला हे वचन देते आई. मी तुला वचन देते, तुझ्या मारेकऱ्यांना नक्की शिक्षा होईल. नक्की. जो होता आ रहा है अब कहीं ऐसा नहीं होगा. जहाँ सैलाब आता है वहाँ
मंत्री साहेब जय हिंद. जय हिंद. बसा इन्स्पेक्टर साहेब. थँक्यू. एक ग्लास इन्स्पेक्टर साहेबांसाठी. काय झालं, चेहरा आज पडलाय तुमचा. गावात काय चाललंय? अहो माझा चेहरा कशाला पडेल हो. मी तर लय मजेत आहे. आणि गावाबद्दल म्हणायचे तर सगळ्या गावाला धक्काच बसलाय. मालतीताईंच्या मृत्यूच्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतायत. मालतीताईंच्या मृत्यूमुळे गावात काही गरमागरमी तर झाली नाहीये ना? नाही नाही, अशी कोणतीच गोष्ट अजून दिसली नाही. होय, पर एक मोठी बातमी आहे. काय झालं? सरपंच साहेब परत आल्यात तीर्थयात्रेहून. माहितीये. एवढी घाई काय होती त्यांना परत यायची? धीरच धरवत नाही त्यांना. मी सांगितलं होतं त्यांना की आणखी काही दिवस थांबा. अरे प्रकरण निवळलं असतं त्यानंतर आले असते ना, पण नाही. त्यांचा आत्मा गावची हवा खाल्ल्याशिवाय शांत होत नाही ना. मग तुम्ही तर भेटून बी आला असाल की. अजून नाही भेटलो. मग भेटायला निघालायसा? भेटेन नंतर. एवढी घाई कसली आहे? आता तर मी गावाचा दौरा करायला निघालोय. का काही विशेष आहे? विधानसभेच्या निवडणुका आल्यात. मेहनत तर करावीच लागेल ना. नंतर गेलो तर लोक काय म्हणतील? हेच म्हणतील, आला पावसाळी बेडूक मत मागायला. तुम्ही कधी कोणाला बोलायला जागाच देत नाही. जागा देऊही नये. राजनीती सांगते की समोरच्यांचं तोंड नेहमीच बंद ठेवावं. इंग्रजीत म्हणतात ना की अटेन्शन गेन करावं लागतं. मंत्री साहेब, बोलण्यात तर तुमचा हात कोणी बी धरू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, मालतीताईंच्या ह्या प्रकरणाला कायमची मूठ माती द्या, नाहीतर सगळं अंगाशी येईल. ते का बरं? हे पहा, सरपंच पदाच्या निवडणुका तर झाल्या, पण विधानसभेच्या तर येऊ घातल्यात ना. जर हे प्रकरण मीडियामध्ये गेलं ना तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतील. हे सगळं इथंच संपवावं लागेल. हे बघा मंत्री साहेब, मी माझ्या पद्धतीनं सगळं सांभाळायला लागलोय, पण वरनं जरा तुम्ही बी काहीतरी. ठीक आहे, मी सुद्धा सांभाळेन, पण ग्राउंड लेवलवर तुम्हालाच बघावं लागेल. फक्त तुम्ही वरचं सांभाळा. ग्राउंड लेवलचं काम सगळं माझं मी व्यवस्थित सांभाळतो. कमी पडलो तर माझं नावच बदलून टाकीन. बघूयात तुमचं नाव तुम्ही किती सिद्ध करता ते. तुम्ही बघाच मंत्री साहेब. तुमची हरकत नसेल तर मी निघतो. मी येतो सर. काय विकी बाळा, तू पेपर वाचत बसलायस? खर अगदी भकास दिसताय. ना फुलं, ना पानं, ना हार. हं? हे काय उत्सवाचं वातावरण दिसतंय का? असं करणार का आपण विजय बाळाचं स्वागत? हं? बस जरा एक काम कर. बाबा या सगळ्याची काय गरज आहे? विजय बाळा, तू शांत बस. काय म्हणतोय? सगळं बरं चाललंय ना? काही त्रास बीस नाही ना? घे विजय. तुला नाच गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं होतं, त्याचं काय झालं विकी बाळा? बाबा, ह्यात मी काय करू शकतो? काय करू शकतो? अरे सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती आणि तू म्हणतोस काय करू शकतो? तुला हे घर भकास दिसत नाहीये? समजत नाहीये का तुला? आईनेच नकार दिल्यावर मी तरी काय करू शकतो? एक ती आहे कौसल्या आणि एक तू आहेस, ज्यांना माझ्या गोष्टी पटत नाहीत. तू जरा गप्प बस विकी बाळा. बाबा, आई बोलली की हे सगळं नाही चालणार, कारण मालतीताईंना जाऊन अजून 1 महिनाही नाही झालाय. गाव समाज काय म्हणेल? आपल्याला एवढीही माणुसकी नाहीये. हे काय कारण झालं की मी माझ्या मुलाच्या येण्याचा आनंदही साजरा करू शकत नाही? वा रे वा. बाबा आई अगदी बरोबर बोलतीये. जर आपण अशा परिस्थितीत हे सगळं करायला लागलो तर गाव काय म्हणेल? बरं नाही वाटत ना? जर सगळ्यांचं यावर एकमत असेल तर मी काय करू शकतो? फक्त हात बांधून ढिम्मपणे बसू शकतो. मी तर विचार केला होता की तीर्थयात्रेहून परत आल्यावर बाबा खरंच तीर्थयात्रेला गेला होतात की आणखी काही कारण आहे?
म्हणजे मी काय देवाच्या नावाने खोटं बोलतोय? आता देवाची शपथ घेऊन सांगू का? आणि तुमचं परत येणं अरे खरी परत यायचंच होतं, हे माझं घर आहे. बरोबर मालतीताईंच्या मृत्यूनंतर? हा फक्त योगायोग आहे की विजय, बाबांशी कसं बोलतात ठाऊक नाही का तुला? तू जरा गप्प बस विकी बाळा. हो, हा फक्त योगायोगच होता. म्हणशील तर हनुमानासारखी छाती फाडून दाखवेन तुला. मी सगळं करू शकतो बाळा, पण एक लक्षात ठेव की मी कोणाच्या जीवाशी खेळू शकत नाही. जीवाचं मोल काय असतं ते मला चांगलंच ठाऊक आहे. मला या गोष्टीचं दुःख आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. बाबा, विश्वास ठेवायला भक्कम पाया लागतो, जो पुढे जाऊन डगमगणार नाही. तू 5 वर्षांनी परत आलायस. मी तुला तो भक्कम पाया सुद्धा दाखवेन, ज्याच्यावर एका मुलाचा त्याच्या बापावरचा विश्वास अवलंबून आहे. सोड हे सगळं. आता हे सगळं विसरून आपण संध्याकाळी आनंद साजरा करूया. आणखी किती काळ आनंद साजरा करणार आहात शंकरसिंगजी? किती काळ? मी विचारलं किती काळ आनंद साजरा करणार आहात? अजूनपर्यंत मी माझ्या आईच्या अस्थींचं विसर्जन नाही केलंय, आणि तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळवून नाही देणार. हा माझा पण आहे. भारती बाळा, मला ठाऊक आहे तुला आईच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसला. आईच्या जाण्याचं दुःख खूप मोठं असतं, त्याची मला जाणीव आहे. मालतीताईंच्या निधनाने मला सुद्धा खूप दुःख झालं, पण ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचं चालतं? नाही सरपंचजी, माझ्या आईचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तिची हत्या केली गेलीये. आणि हे सगळ्या गावाला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे सगळ्या गावाला? हेच की माझ्या आईची हत्या तुम्ही लोकांनीच केलीये. आणि तुला काय वाटतं? मला वाटतं की तुम्ही खुनी आहात. तुम्ही माझ्या आईचा खून ह्यासाठी करवलात कारण तुमचं सरपंच पद तुमच्या हातून गेलं, तेही एका महिलेमुळे. पण जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या ह्या कामामुळे आम्ही घाबरून जाऊ, तर हा तुमचा गैरसमज आहे. ए भारती, तुझी बडबड बंद कर. मी इथे बडबड करायला नाही आले, तुम्हा लोकांना तुमची लायकी दाखवायला आले. तोंड सांभाळून बोल, नाहीतर नाहीतर बोल ना, नाहीतर काय? मलाही मारून टाकशील, माझ्या आईला मारून टाकलं तसं? आता पुरे झालं. आमच्या घरात येऊन आमच्यावरच डोळे वटारतेस. विकी, शांत हो, शांत हो. भारती अजून लहान आहे, स्वतःच्या आईच्या मृत्यूचा धक्का बसलाय तिला, म्हणून काहीतरी बडबडते. नाही सरपंचजी, मी लहानही नाहीये आणि मी बडबडही करत नाहीये. मी तेच बोलते जे सत्य आहे, आणि सत्य हेच आहे की
माझ्या आईला तुम्हीच मारलं. माझ्या आईच्या हत्येमध्ये तुमचाच हात आहे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व